नाही, विभागाचे कामं बरेचसे कामं पेंडिंग आहेत. लोकांना आपण शब्द दिलेला असतो आणि शब्दाला दिल्यानंतर जागणं काम आपलं लोकप्रतिनिधी असतं आणि दिलेला शब्द पूर्ण करण्याचं काम आपण नाही जर केलं तर लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. त्यामुळे मी जे शब्द लोकांना दिले कामासंदर्भामध्ये ते पूर्ण करायचं काम मी बरेच कामं केलेत, पण जे उर्वरित काम आहेत ते मी जरूर नक्कीच साहेबांच्या आदेशानुसार करणार. नाही, संदर्भित मेसेज दिलाय मी पक्षाला. मी काय बघा कोणी काय करत त्याचं असतं. माझा अजेंडा एकच आहे, विकास. विभागाचं कामं झाले पाहिजे. माझ्या SRAच्या कामं झाले विभागातील, माझ्या संक्रमणशील लोकांची कामं झाले पाहिजे, LIG MIGचे कामं झाले पाहिजे. एकंदरीत माझा विभागाचा विकास झाला पाहिजे ह्या उद्देशाने मी आलो. आता साहेबांनी बोलल्यानंतर मी काय बोलणार. तुम्ही बघितलं असेल माझ्या बोलण्यामध्ये माझे जे प्रश्न होते, विभागाचे विकासाचे प्रश्न होते, ते मी नक्कीच अभ्यास करून जे 3.5 एक टर्म पूर्ण केली त्या टर्ममध्ये जे पेंडिंग काम आहेत, जे महाराष्ट्र शासनाशी निगडीत आहेत आणि जे पालकमंत्री म्हणून आहेत आणि जे नगरविकास आहेत आणि म्हाडा म्हणून, हे सर्व प्रश्न साहेबांच्या अंडर येतात. मी माझ्या जनतेचा विकास करण्यासंदर्भामध्ये जो अभ्यास केलाय तो अभ्यासाचा पूर्ण मार्ग लागेल, मला नक्की विश्वास आहे. नाही, असं काय नाही. असं 500 पेक्षा अधिक शिवसैनिक या ठिकाणी रामदास कांबळे यांच्याबरोबर या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्याच्यामध्ये शिवसेना पक्षातील महिला शाखा संघटिका, त्यांच्याबरोबरचे सर्व उपशाखा प्रमुख, पुरुष उपशाखा प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी, अशा प्रकारे सर्व शाखेचे सर्व पदाधिकारी, जी मुख्य संघटना आहे त्या शाखेचे सर्व पदाधिकारी रामदासजी यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचं कुठलं मोठं आव्हान नाहीये आणि हे सर्व जवळजवळ 30-35 वर्ष या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम केलेले सर्व निष्ठावान शिवसैनिक या ठिकाणी शिंदे साहेबांच्या विश्वासावर प्रवेश केलेला आहे. त्यामुळे असं काय होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.